पूर्ण मंडप उडून गेलेलं होतं. पूर्ण मंडपाच्या पुरा बाकाबल्ल्या हलून गेलेल्या होत्या, पण ते स्टेजला थोडासाही धक्का नव्हता. चौधरी साहब उस स्टेज को थोड़ा भी धक्का नहीं लगा था. ये पीछे का पाल फटा हुआ था. आदरणीय अध्यक्ष, माजी अध्यक्ष भगवंताला विनंती करून राहिले, पण भगवंतानं विनंती ऐकली नाही. सोनकुसरे काकाजी त्या जागेवरून उठले, फक्त 2 पायऱ्या खाली उतरले, पुरं स्टेजच्या वरचा पडदा वगैरे पूर्ण होऊन गेला. बा भगवंत कोणाच्या साथ देतो. ही एक सत्य घटना आम्ही त्या ठिकाणी पाहिली की बाबाच्या कार्याची अवहेलना केली. कारण की जानेवारी महिन्यामध्ये एक कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजन झालेलं होतं. त्या कार्यक्रमाचा नाही व्हायला पाहिजे म्हणून अहंकाराने तो कार्यक्रम रद्द करण्याचा प्रयत्न केला. पण तो जो मंडळाने कार्यक्रम दिला होता, माजी पदाधिकाऱ्यांनी जो कार्यक्रम दिला होता, त्या कार्यक्रमाला परमेश्वरानं होऊ दिलं नाही. आता साहेबांनी म्हटलं, चंदनगडे साहेबांनी सांगितलं, खरी परिस्थिती आहे ती की वजन ठेवल्याशिवाय काम भेटत नाही आणि वजन दिल्याशिवाय मार्गदर्शक पदी भेटत नव्हतं. आहे का साहेब? आज ते परिस्थिती राहिली नाही. तुमची ज्याही मार्गदर्शकाचा अर्ज आलेला असेल त्याची विचारपूस केली जाते, त्याचा परिसर पाहिलं जाते की तिथं खरंच मार्गदर्शकाची गरज आहे का, तेव्हाच मार्गदर्शक पद दिलं जातं. पहिले असं नव्हतं. त्यांनी त्यांच्या आपल्या परी कार्य केले, आम्हाला आमच्या परी कार्य करायचे आहे. आणि मार्गदर्शकाला मी एक छोटीशी विनंती या मंचकाद्वारे करतो की आपण मार्गदर्शन करत असताना आपल्याला जमत नसेल, आपल्याला त्या कार्याबद्दल समजत नसेल तर थोडं मंडळामध्ये फोन करून विचारावं किंवा ज्येष्ठ मार्गदर्शकांना किंवा पदाधिकाऱ्यांना विचारावं आणि तेव्हा सेवकांना मार्गदर्शन करावं. आता एक मार्गदर्शकाची अजून मी नाव सांगतो. गट नंबर 11चा एक मार्गदर्शक आहे. त्याच्यात मला आता काल परवा माहीत झालं, त्यांनी असं म्हटलंय, डोंगरे साहेब म्हणून आहेत मार्गदर्शक. आमचा एकता आदर्श पॅनल हा जो निवडून आला, आदरणीय सोनकुसरे काकाजीने राऊत गुरुजींनी तयार केलेला एकता आदर्श पॅनल जो निवडून आला, याचे 15 पदाधिकारी निवडून आले. तर त्या व्यक्तीने म्हटलं म्हणते की माझ्या डोळ्याच्या समोर या लोकांनी पैसे दिले आणि पेट्या बदलवल्या. सत्य काय आहे तो भगवंत आज नाही उद्या तुम्हाला दाखवणार आहे. पण हे चुकीचं लोकांमध्ये अफवा फैलवू नका. त्यांनी काय कृत्य करत आहे तो डोंगरे त्याच्या परिसरामध्ये, ज्यांनी त्याला मार्गदर्शक बनवलं त्याला समजलं नाही. त्यांनी समजायला पाहिजे होतं की तू हे कार्य बाबाचे करतोयस की का कोणाचे करतोयस म्हणून. एक छोटीशी बिना लायसन्सची संस्था खोलून लोकांकडून सेवकाकडून वर्गणी जमा करतो. आश्रमामध्ये ही वस्तू बनवायची आहे म्हणून पैसे जमा करतो, त्या आश्रमामध्ये पैसे पोहोचत नाही. कुठे चाललाय मार्गदर्शक हा? आणि कुठे तुम्ही सेवकांना मार्गदर्शन करा? माझी विनंती आहे मार्गदर्शकांना की आपण पैशाचा व्यवहार करूच नका. एखाद्या व्यक्तीला पैशाचा व्यवहार करायला लावा, पण आपण करू नका. कारण की आपल्याकडे जे शब्द आहे, महान त्यागी बाबा जिमदेवजी जे दिलेले जे शब्द आहे, त्या शब्दाची जोपासना तुम्हाला करायची आहे. मानव धर्माचे या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे खरे प्रचारक तुम्ही या. तुमच्या चरित्राला किंवा तुमच्या नावाला डाग नाही लागलं पाहिजे याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. त्या व्यक्तीने जेव्हा मला सांगितलं की साहेब तो असा बोलतो म्हणे माईकवर, तो लोकांच्या समोर असा बोलतो, म्हटलं ठीक आहे. म्हणूनच आम्ही आलो सर, म्हटलं 15 निवडून 11,000 मतदान घेऊन. नाही तर त्यांनी ज्याचं काम केलं सर तो कमी घेऊन आला असेल म्हटलं. असं होता कामा नाही. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचं कार्य आपल्याला समोर करायचं आहे. जे काही झालं, जे इलेक्शन होतं ते संपलं. आता आपल्याला बाबाचे कार्य, मंडळाचे कार्य समोर न्यायचे आहे. याची दक्षता ठेवून कार्य करावं. एवढीच मी आजच्या प्रसंगी बोलून मी माझ्या शब्दांना विराम देतो. सगळ्यांना माझा नमस्कार. धन्यवाद साहेब. फार मोलाचं असं आम्हा सेवकांना विचार या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर ही घडी कोणाची आहे, स्टेजवर आलेले कोणा सेवक दादाची पडलेली असेल, कृपया त्यांनी ही घडी इथून घेऊन जावी. त्याचप्रमाणे
सिंदवाडा परिसरातील शौकीनताई बेबीबाई ठाकरे यांनी गेटवर जाऊन कोणीतरी तुमची शेवक दादा वाट पाहत आहे, मंडळाला आपला देणगी मिळाली प्राप्त झालेली आहे. मेघराजजी भुके साहेब 500 रुपये, वंश दादा राऊत 100 रुपये, रवींद्रजी जोते साहेब 200 रुपये, रमेशजी बलकी साहेब 110 रुपये, रेखलालजी बुर्डे साहेब 100 रुपये, जयदेवजी पवार साहेब 100 रुपये, सुखदेवजी नागपुरे 100 रुपये, दामोदरजी चन्नेदादा 110 रुपये, ऋषीजी बाळगुदे 500 रुपये, वामनजी धुर्वे 200 रुपये, श्यामकुमार गौतम साहेब 111 रुपये, ईश्वरजी कनोजे 100 रुपये, अंशिकाताई डेरकर 500 रुपये, मनस्वी केडवदेताई 100 रुपये, सुरेशदादा गरवटे 100 रुपये, परमेश्वर दादा टिकापाचे 100 रुपये, विष्णूजी ठवकर साहेब मार्गदर्शक यांच्याकडून 500 रुपये, त्याचप्रमाणे पुरुषोत्तमजी मरकाम दादा यांच्याकडून 200 रुपये, सुनीलजी हजारे 100 रुपये, साहेबराव ठाकरे यांच्याकडून 500 रुपये. यांचे सगळ्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं. मी सगळ्यात प्रथम क्षमा मागतो की मी मंडळांतर्गत पदाधिकारी घेतलं, या माईकवर बोलण्याकरता मार्गदर्शक काकाजींना घ्यायला पाहिजे होतं, या चुकीची मी क्षमा मागतो. परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळांतर्गत वर्धा परिसरातील मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय तलमले साहेब यांनी सुद्धा आपल्या अनुभवातून या ठिकाणी मार्गदर्शन करावं अशी मी आपणास विनंती करतो. आदरणीय सन्माननीय तलमले साहेब यांना. वेळेचं भान ठेवून या ठिकाणी आपण सर्वांनी, वेळ फार कमी आहे, मान्यवरांना मी विनंती करतो की वेळेचं भान ठेवून आपण बोलावं. आपण एकट्याने भगवंताला प्रणाम करतो. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा सुखदेव जी को प्रणाम. परमात्माए भगवत प्राप्ति के लिए निष्काम कर्मयोग परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळ नागपूरच्या वतीने व महान देवी बाबा जुमदेवजी यांच्या शिकवणीप्रमाणे